1.1 9th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 2 त्याच्यात आपण क्वेश्चन बघितलं 1 आणि 2. तर आज क्वेश्चन बघतोय आपण 3 नंबरचा. तर काय क्वेश्चन दिलंय बघा तुम्हाला. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट्स बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट्स आर नॉट कॉलिनियर स्टेट सो. आता तुम्हाला इथे काय सांगितलंय, 3 डिस्टन्सेस दिलेत बघा. पी आर, पी क्यू आणि क्यू आर हे 3 डिस्टन्सेस दिलेले आहेत आणि त्या 3 पॉइंट्स 3 जे डिस्टन्सेस दिले त्याच्यामध्ये कुठला पॉइंट आहे जो 2 पॉइंटच्या मध्ये येतो ते तुम्हाला ठरवायचं आहे आणि ते कॉलिनियर आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला ठरवायचं आहे. मग कसं करणार आपण, तर सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये हा डिस्टन्स बघा किती दिलाय तुम्हाला 7, इथे किती दिलाय 10 आणि इथे किती दिलाय 3. जो बिगेस्ट नंबर आहे त्याला 1 नंबर मानायचं. म्हणजे इथं आपण लिहिला डिस्टन्स P, Q इज इक्वल 10, याला आपण रोमन मधला 1 नंबर मानायचा. ठीक आहे. आता राहिलेले जे डिस्टन्स आहेत ते ऍड करायचे. मग राहिलेला हा डिस्टन्स P, R प्लस डिस्टन्स Q, R इज इक्वल PR किती दिलाय तुम्हाला 7 आणि QR किती दिलाय 3 इज इक्वल 10. आता याला रोमन मधला सेकंड नंबर मानायचा. ठीक आहे. आता हे दोन्ही सेम आले. मग हे दोन्ही जर सेम आले आणि यांच्यामध्ये कोणतं अक्षर कॉमन आहे, PR आणि QR, कोणतं अक्षर कॉमन आहे R, म्हणजे R जो आहे तो PQ च्या मध्ये आहे. पॉइंट R जो आहे तो पॉइंट P आणि Q यांच्यामध्ये आहे. कोणता पॉइंट बिटवीन आहे आणि तो कॉलिनियर आहे का ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. आता हे दोन्ही सेम आले की पॉइंट बिटवीन आहे, कॉलिनियर आहे असं लिहायचं. आणि जर नाही आलं सेम तर नाही म्हणून लिहायचं. मग इथं लिहिलं फ्रॉम 1 and 2 म्हणजे हे जे 1 आणि 2 आहे त्याच्यावरून मग लिहिणार आपण पॉइंट R is between point P and Q. म्हणजे PQ च्या मध्ये R हा पॉइंट आहे. Therefore it is collinear. It is collinear points. म्हणून हे कॉलिनियर पॉइंट्स आहे. समजलं तुम्हाला काय केलं आपण. जो बिगेस्ट नंबर असेल डिस्टन्स मधला दिलेला त्याला 1 नंबर मानायचं. राहिलेल्या डिस्टन्सला ऍड करायचं. दोन्ही जर सेम आलं तर मग ह्यांच्यातलं जे कॉमन अक्षर आहे ते त्या जे बिगेस्ट डिस्टन्स दिलेले आहे त्यांच्यामध्ये येणारं अक्षर असतं ते आणि मग ते कॉलिनियर आहे. आणि जर नसेल तर नाही म्हणून लिहायचं. समजलं. ठीक आहे. लिहून घ्या वहीमध्ये.